ANS न्यूज. सर्वप्रथम आपण इकडे आलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो. माझं नाव रुपेश अशोक खैरे. मी वार्ड क्रमांक 140 मधून BSP या पक्षाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि तो महानगरपालिका निवडणूक 2026 मध्ये तो वैध ठरलेला आहे. त्याच्याबद्दल मी तमाम महापालिका अधिकारी वर्गाचे आणि मला ज्या मान्यवरांनी सहकार्य केलं त्या तमाम मान्यवरांचे आणि खास करून बहुजन समाज पार्टीचे मी शतशः ऋणी आहे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि त्या विश्वासाचं मी सोनं केल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही युवा आहे, युवकांचं एक रोल मॉडेल आहे. म्हणजे काय क्रिकेट असू दे किंवा काही असू दे, चांगल्या सामाजिक कार्यक्रम करत असतात. काय काय मुद्दे घेऊन आहे जनतामध्ये जाणार आहे? खूप मोठी समस्या आहे. मागे पण तुम्ही आवाज उचलला होता ह्या चिंतेबद्दल. बरोबर. आणि आणखी काय समस्या असेल तर ते तुम्ही सतत प्रयत्न करताय जनतेचा म्हणजे चांगला झाला पाहिजे. काय काय समस्या म्हणजे काय घेऊन जाणार जनतेचे? आजपर्यंत तुम्ही तर प्रत्येक बातमी जी पण होती त्या बातमीला तुम्ही योग्य तो न्याय दिलाच आहे. न्यूज 15 असेल, मुंबई मेट्रो असेल, अशा विविध ज्या पण आपल्या न्यूज चॅनल आहेत त्या सर्वांनी मला योग्य वेळी योग्य ते सहकार्य केलंच आहे. पण तुम्ही ज्याप्रमाणे आता मला विचारताय की या वार्डाच्या ज्या समस्या आहेत, खरोखरच ही तुम्ही जर बघाल, मी ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीच्या समोर एक चिमणी म्हणजे दहनभट्टी जी आपण लास्ट टाइम पण तिचा मुद्दा उचललेला होता की ही दहनभट्टीची क्षमता जी आहे ती एका तासामध्ये 500 किलो जे मृत जनावरे आहेत त्यांना तिथं जाळण्यात येणार आहे आणि त्याचा जो दुर्गंधीचा वास आहे तो कुठेतरी या विभागाला घातक ठरू शकतो. या उद्देशानेच आपण ते मागे त्याच्यावरती आवाज उठवला होता आणि त्या आवाजानंतरच ती दहनभट्टी जी आहे ती अद्यापही चालू करण्यात आली नाही. आपला त्याच्याबद्दल रास असाच प्रयत्न असेल तर मला इथल्या स्थानिकांनी, मी एक स्थानिक उमेदवार म्हणून इकडे उभा आहे, कारण या विभागामध्ये 140 प्रभागामध्ये बाहेरून उमेदवार येऊन इथलं जर राजकारण जर कुठेतरी घाण होत असेल तर स्थानिकांना माझं एवढंच आव्हान आहे की तुम्ही विभागातला एक स्थानिक म्हणून एक माझ्याकडे तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे. कारण चिमणीबद्दल जर बोलायचं गेलं तर ठीक आहे, कारण प्रत्येक घरामध्ये जनावरं पाळण्याचा कोणाकोणाला छंद असतो आणि त्या जनावरांच्या नंतर जर अंत्यविधी झाला तर खरोखरच त्यांना परिस्थिती वाईट येते, त्यांना दफन करायचं कुठं किंवा काय. पण आपला दहनभट्टीला विरोध नाही. आपला विरोध आहे की तुम्ही दहनभट्ट्या अशा ठिकाणी बांधाव्या की जिथं मानव वस्ती नाही. तर हा जो दहनभट्टीचा विषय हा पण बंद नाही तर स्थलांतरित करण्याचा आपला हे असेल की लोकांचे जे घरगुती जे प्राणी आहेत ते कुठेतरी त्यांना एक म्हणजे अंत्यविधीला जागा देण्यात यावी. तर तुम्ही बघाल की असे काही BMC महानगरपालिकेकडे काही पडीक जागा पण असतील, त्यांचा जर तुम्ही सर्वे केलात आणि त्या ठिकाणी जाऊन जर ही दहनभट्टी बसवली तर ते या विभागासाठी आणि येणाऱ्या पुढच्या आयुष्यासाठी लोकांच्या खूप सोयीचं ठरेल. हा एक प्रामुख्याने बघा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक विचार आहे, त्याचा वैयक्तिक अनुभव जो त्यांनी घेतला असेल तो त्यांच्या कामातून, त्यांच्या कार्यातून तो त्यांना मिळालाच असेल. पण 2017ला जेव्हा निवडणूक झाली होती आणि इथले जे नगरसेवक होते नादिया मोहसिन शेख यांच्या विरोधात न बोलता, पण मला एकच कळतंय की तुम्हाला जर एखाद्याने नगरसेवक बनवलंय तर तुम्ही प्रभागाचे प्रथमतः एक नागरिक आणि एक प्रथमतः जबाबदार व्यक्ती म्हणून तुम्हाला निवडून दिलाय. आता कोणी काय केलं किंवा काय नाही केलं याच्याशी आपली लढाई नाहीच आहे. आपली लढाई याच्यासाठी आहे की विभागातल्या ज्या समस्या आहेत त्या कुठंतरी माझ्या परीने जर मला लोकांनी साथ दिला, या प्रभागाने जर माझ्यावर विश्वास दिला तर आपण त्या सार्थ 100% करण्याचा प्रयत्न करू आणि मी ग्वाही देतो. कारण या विभागामध्ये जर तुम्ही बघाल तर गटार झाले, रस्ते झाले, ट्रॅफिक झाली, असे विविध विषय आहेत. तुम्हाला दहनभट्टी सारखा विषय जर तुम्हाला वाटतोय की वांद्र्यामध्ये दहनभट्टी होऊ शकतं तर मग ते वांद्र्यावाल्यांनी म्हणजे महानगरपालिकेने दहनभट्टीच्या जागी आम्हाला एखादं हॉस्पिटल द्यावं, आपला हॉस्पिटल द्यावं, सर्वांसाठी एक खुला हॉस्पिटल तयार करावं, पार्किंगची व्यवस्था करावी. तेव्हा महानगरपालिकेला जरी अशी पडीक जागा वाटत असेल की ज्याच्यात दहनभट्टी येऊ शकतं तर त्या जागी विविध म्हणजे उपक्रम जे लोकांच्या सोयीच्या असतील, मग तिथं शाळा कॉलेज असतील, हॉस्पिटल असतील, अशा सोयी ते आणाव्या ना, जेणेकरून लोकांना त्याचा त्रास होणार नाही लोकांच्या सोयीसाठी. आणि मागील नगरसेवकांनी काय केलं, कारण त्यांचा कार्यकाल हा 2017 ते 2022 पर्यंत होता आणि 22 नंतर तर नगरसेवक पदच सर्व रिक्त झालेत कारण प्रशासक येऊन बसले होते. त्यामुळे या वार्डाची अत्यंत दुर्दशा झाली आहे आणि या वार्डाला कुठेतरी एक न्याय मिळावा. सर्व रस्ते असतील, खड्ड्यांची जी परिस्थिती आहे पावसा पाण्यातून, रस्ते जे तुंबतात पाण्याने,
तसेच तुम्हाला सांगतो की गल्ला जे नाळे आहेत ते कुठंतरी त्याची परिस्थिती बेकार आहे. इकडचं शिक्षण व्यवस्थेवरती काम नाही आहे, आरोग्यावरती काम नाही, पाण्यावरती काम नाही. या सर्व विषयाला घेऊनच आम्ही पुढं पाऊल टाकलेलं आहे आणि बहुजन समाज पार्टी मार्फत मी हे पूर्ण करण्याचं ग्वाही या विभागाला, या प्रभागाला देतो. साहेब, तुमच्या सम- बघा, मी कोणाच्या ताकदीचा किंवा कोणाच्या मनस्थितीचा किंवा कोणाच्या जोराचा मी विरोध नाही करत आहे. माझा विरोध हा फक्त स्थानिकांच्या प्रश्नांचा आहे. ठीक आहे, जो महानगरपालिकेमध्ये मी मांडू शकतो. आता बघा, माझा हांडोरेंशी किंवा मोतीन शेखशी किंवा संजय कांबळेंशी कॉम्पिटिशन नाही. माझं कॉम्पिटिशन इथली जी व्यवस्था आहे किंवा इथं जी कामं झाली पाहिजे त्या कामासाठी आहे. म्हणून मी कोणाचा वैयक्तिक माझा कोणाशीच वाद नाही, कोण माझा दुश्मन नाही. ते त्यांच्या परीने तयारी करतात, मी माझ्या परीने तयारी करतो. ते त्यांच्या पक्षाची भूमिका मांडते, मी माझ्या पक्षाची भूमिका मांडतो. आणि हे खेळीमेळीचा जरी 10-15 दिवसात हे आता वेळ आहे या निवडणुकीमध्ये, या 10-15 दिवसानंतर ते मला आवाज देतील, मी त्यांना आवाज देईल. म्हणजे एक बोलतात नाही का, एक मैत्रीपूर्ण लढत असेल ही. माझा असं त्यांच्याबद्दल राग नाही किंवा त्यांना पण माझ्याबद्दल राग असेल असं मला वाटत नाही. वार्ड क्रमांक 140 जनतेला काय अपेक्षा आहे? किंवा निवडून आला तर किती बदल? माझा प्रभाग क्रमांक 140 ला हीच विनंती आहे की प्रभाग क्रमांक 140 चा जर विकास करायचा असेल तर तुम्ही स्थानिक उमेदवाराला म्हणजेच रुपेश अशोक खैरे याला बहुजन समाज पार्टीकडून जी अधिकृत तिकीट मिळाली आहे, त्यांचं जे चिन्ह आहे म्हणजे माझं चिन्ह जे हत्ती आहे, याच्यावरती तुम्ही येत्या 15 तारखेला मोहर लावून मला या महानगरपालिकेवर आपला बहुजन समाज पार्टीचा झेंडा फडकवण्याची एक म्हणजे संधी द्यावी. त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेल. कारण विभागातील तरुण पोरं ज्याप्रमाणे आज खेळ बंद आहे, क्रिकेट बंद आहे, स्पोर्ट्सकडे लक्ष नाही आणि तरुणांच्या शिक्षणाकडे मग इथं IPS, MPS असे जे क्लास आहेत, या सर्वांचं नियोजन करूनच आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहे. आणि त्याचा नक्कीच मला विश्वास आहे की इकडची जी प्रभाग क्रमांक 140 ची जनता आहे ती नक्कीच मला साथ देईल. तसेच पांढरापूर घाटकोपर जोड रस्त्यात जे आमचे स्थानिक नटवरबारी कंपाऊंड मध्ये 88 आणि 350 झोपडपट्टीच्या तिकडं त्यांचं तात्पुरतं पुनर्वसन केलंय. ते पुनर्वसन देखील आपण तिकडून त्यांना इकडं स्थलांतरित करणार आहोत. त्या सर्वांना, मग त्याच्यात पात्र असो अपात्र असो, अशा सर्वांना आपण न्याय देण्याचं काम या येत्या 5 वर्षात नक्कीच करू. आणि मी ग्वाही देतो की मी त्यांना इकडे आणल्याशिवाय राहणार नाही, शांत बसणार नाही. आणि कारण माझं पण वैयक्तिक जर तुम्ही बघितलं तर माझं पण घर तिकडेच आहे, माझे पण आई पप्पा आम्ही सर्व तिकडेच राहतो. तर मला त्यांना जो त्रास आहे, तो जो हायवेचा त्रास झाला किंवा तिकडं पाण्याचा त्रास झाला, पावसा पाण्यातून जिथं जी त्यांना त्रास होतोय तो त्रास मी सहन केलेला आहे. आणि त्या दृष्टीने मी तिथला स्थानिक म्हणूनच त्यांचा आवाज उठवण्यासाठीच मी इकडे उभा आहे. आणि मला विश्वास आहे की त्यांचा देखील सहकार्य मला असंच मिळेल आणि या महानगरपालिकेत त्यांचा देखील विषय मांडण्याची संधी मला देतील. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय हिंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो. रुपेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. रुपेश भाई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, अतिशय लक्षात ठेवा. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा. अतिशय लक्षात ठेवा.